पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चॅनल को सबस्क्राइब करें, शेअर करें और लाईक करें। चारधाम यात्रा करण्यासाठी महाराष्ट्रातून निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे। चारधामला दर्शनासाठी पोहोचण्याआधीच नियतीनं घात केला। रस्त्यात काळानं गाठलं आणि नको ते घडलं। भर रस्त्यात ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या बसला जोरदार धडक दिली। त्यानंतर बस थेट अलकनंदा नदीत कोसळली। उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील बद्रीनाथ महामार्गावर गुरुवारी हा भीषण अपघात झाला। केदारनाथहून बद्रीनाथला जाणाऱ्या टेम्पोने खासगी बसला धडक दिली। या धडकेमुळे नियंत्रण सुटलेल्या बस अलकनंदा नदीमध्ये कोसळली। अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे। या अपघातात एकूण 7 जण जखमी झाले आहेत। जखमींमध्ये 2 महिला, 2 मुले आणि 3 पुरुषांचा समावेश आहे, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तर 10 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे, ज्यांच्या शोधासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। बसमध्ये एकूण 20 प्रवासी होते। चालकासह एकूण 20 प्रवासी होते। 7 प्रवासी गुजरातचे, 2 महाराष्ट्राचे, 7 राजस्थानचे होते। तर चालक हरिद्वारचा रहिवासी होता। याशिवाय 2 जण मध्य प्रदेशचे होते। अपघातात जखमी झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलर चालक सुमितने सांगितले की तो केदारनाथहून बसने बद्रीनाथला जात होता। या दरम्यान एका ट्रकने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली, ज्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलर नदीत पडला। त्याने सांगितले की टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये एकूण 19 लोक होते।